नमस्कार, सर्वांचे स्वागत आहे ऑल इन वन गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये। नवोदय परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक खास व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण महत्त्वाच्या घटकावरती काही व्हिडिओ बनवलेले आहेत। मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं गणितातील ज्या 4 मूलभूत क्रिया आहेत, बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार, त्या 4 क्रियांपैकी 2 क्रिया आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलेल्या आहेत। उरलेल्या ज्या 2 क्रिया आहेत, गुणाकार आणि भागाकार, ज्या की बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप अवघड अशा वाटत असतात, कारण की काही बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे गुणाकार आणि भागाकार अवघड वाटतो। मग चला तर आज आपण गुणाकार आणि भागाकार या 2 मूलभूत क्रियांबद्दल माहिती घेऊया। चला व्हिडिओला सुरुवात करूया। गुणाकार म्हणजे काय? गुणाकार म्हणजे हे बघा, एक लक्षात घ्या, बेरीज। मग गुणाकार हा का मग कशामुळे आला असेल, एक विचार करायला जर गेला आपण सोप्या पद्धतीने जाऊया। बघा, समजा 8 गुणिला 5 हे गणित आहे, ते गुणाकार या पद्धतीने आपल्याला करता येईल। आणि हेच जर गणित आहे, जर एखाद्या विद्यार्थ्याला बेरजेचा संबोध जर क्लिअर असेल तर तो काय करेल, 8 पंचे किती होतं, 40, हे सर्वांना माहित आहे, ठीक आहे, हा कन्सेप्ट। मग 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 हे किती होते, 8 1 8 8 2 16 8 3 24 8 4 32 8 पंचे 40। मग कोणाचं उत्तर बरोबर आहे? हेही उत्तर बरोबर आहे, हेही उत्तर बरोबर आहे। मग गुणाकार ही क्रिया गणितामध्ये का आली असेल, विचार करा। हे छोटंसं उदाहरण आहे, त्यामुळे तुम्ही बेरजेच्या स्वरूपात मांडू शकता। जर याच जागी जर तुम्हाला एखादी मोठी संख्या आली, 2 अंकी 3 अंकी 4 अंकी, आणि गुणिला 100 असेल, गुणिला 200 असेल, गुणिला 1000 असेल, तर त्यावेळेस तुम्हाला एवढी मोठी बेरजेची मांडणी करणे शक्य होणार नाही। त्यामुळं आपण गुणाकार करत असतो, एखाद्या संख्येला एखाद्या संख्येने गुणणे, म्हणजे आपण त्याला त्या पटीमध्ये लिहित असतो। म्हणजे 8 या अंकाची 5 पट म्हणजे 40, 3 या अंकाची 6 पट म्हणजे 18। हे आपण बेरजेच्या स्वरूपात पण सोडवू शकतो, पण बेरजेच्या स्वरूपातील जे कॅल्क्युलेशन होईल ते खूप किचकट होईल। त्यामुळं गुणाकार ही मूलभूत क्रिया गणितामध्ये आहे। मग गुणाकारामध्ये महत्त्वाचं काय आहे, एक पहा, गुणाकारामध्ये तुमचा गुणाकार बरोबर गुण्य गुणिले गुणक। मग आता गुण्य कोण गुणक कोण लक्षात घ्या, ज्याला गुणायचे आहे तो गुण्य। समजा आपण घेतला 25, याच्यामध्ये 25 झाला तुमचा गुण्य, आणि याला जर आपण 4 ने जर गुणले तर हा झाला तुमचा गुणक। ज्याने संख्येला गुणले जाते तो गुणक, ज्याला गुणले जाते तो गुण्य। आणि येणारं जे उत्तर आहे तुमचं 4 पंचे 20, 0 हातच्याला 2, 4 2 8 आणि 2 10 म्हणजे 100, हा झाला तुमचा गुणाकार। एक लक्षात घ्या, म्हणजे गुणाकारामध्ये हा फॉर्म्युला तुमच्या लक्षात असायला पाहिजे। मग आपल्याला याच्यावरून हे जे आपण उदाहरण सोडवलं याच्यावरून लक्षात येते, गुणाकार म्हणजे काय होय, पुन्हा पुन्हा बेरीज। म्हणजे बघा, आपण मागच्या व्हिडिओमध्ये जे बेरीज आणि वजाबाकीचा कन्सेप्ट बघितलेला आहे तो किती महत्त्वाचा आहे, तोच पाया आहे तुमच्या गणिताचा। बेरीज वजाबाकी जर तुम्हाला आली तर तुम्हाला गुणाकार भागाकार पण येऊ शकतो। बघा, गुणाकार म्हणजे काय रे, पुन्हा पुन्हा केलेली बेरीज। बघा, 8 गुणिला 5 आपण पाहिलं 40 उत्तर येते, आणि तेच जर आपण 8 अधिक 8 अधिक 8 अधिक 8 जरी केलं तरी ते उत्तर 40 येते। म्हणजे दोन्ही पद्धतीने केलं तर तुमचं उत्तर सारखंच येऊ शकते।
मग अजून महत्वाचं काय, गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुमची, ती म्हणजे कोणत्याही संख्येला शून्यने गुणले असता उत्तर शून्यच येते. 5 गुणिला 0, 9 गुणिला 0, कोणत्याही संख्येला 0 गुणले असता उत्तर 0 येते. हे एक महत्वाचं आहे. त्यानंतर कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता तीच संख्या उत्तर येते. कोणत्याही संख्येला 1 ने गुणले असता उत्तर तीच संख्या येते आणि कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता उत्तर 0 येते. तर गुणाकार करत असताना या काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या की तुम्ही लक्षात ठेवू शकता, जेणेकरून तुमचा गुणाकार चुकणार नाही. अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे जो बऱ्याच जणांना माहीत नसतो. एक पहा, एक उदाहरण घेऊया आपण. आता इथे 2 अंकी संख्येने 3 अंकी संख्येला आपल्याला गुणायचं आहे. चला करूया. 2 पंचे 10 शिला 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7 आणि 2 1 2. आता बरेच विद्यार्थी असे आहेत जे आपल्याला माहित नसते तरी पण आपण काय करतो, इथं असा 0 देतो, याच्यात अधिकचं चिन्ह काढते, कोणी अधिकचं चिन्ह काढत नाही. पण हा जो 0 आहे, हा 0 आला कुठून? हा 0 आपण इथं का दिला? आपण जर हा 0 जर नाही दिला तर काय होईल बघा. बघा, 2 पंचे 10 शिला 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7 आणि 2 1 2. 270 आणि 270. बघा, तुमचा येईल 540. हे उत्तर तुमचं चुकलेलं आहे. मग बघा, आता याच ठिकाणी आपण पाहूया. बघा, तोच गुणाकार परत पाहूया. 135 गुणिला 22. बघा रे, 2 पंचे 10 शिला 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7, 2 1 2. इथं हा जो 0 दिलेला आहे, हा 0 देण्यामागचं कारण आहे की आपण सुरुवातीला या 2 ने जे गुणले तो हा 2 जो होता तो एकक स्थानावर होता, बरोबर आहे. मग आपण दशक स्थानचा जो 2 आहे त्याच्यानं गुणतोय. मग दशक स्थानचा आपल्याला माहिती आहे, 1 दशक म्हणजे 10, 2 दशक म्हणजे 20. मग हा जो दशक आहे, दशकामध्ये 10 10ची संख्या आहे, तर तो जो 0 आहे आपण दशकाने गुणतोय, त्यामुळे आपण इथे एक 0 देतो, बरोबर आहे. मग बघा, 2 पंचे 10 शिला 0, हातच्याला 1, 2 त्रिक 6 आणि 1 7 आणि 2 1 2 0 7 9 2 म्हणजे 2970 हे उत्तर आलेलं आहे. मग हे उत्तर बरोबर आहे. आता इथं दशकानं गुणतोय म्हणून आपण एक 0 दिला. ज्यावेळेस आपण शतक संख्येनं गुणतो, ज्यावेळेस आपण शतक संख्येनं गुणतो त्यावेळेस 2 0 येतील. ज्यावेळेस सहस्त्र संख्येनं गुणतो त्यावेळेस 3 0 येतील. या पद्धतीनं तुमचा गुणाकाराचा हा कन्सेप्ट आहे. यानंतर पुढचा जो कन्सेप्ट आहे तो भागाकाराचा कन्सेप्ट आहे, तो आपण पाहूया. तर शेवटची मूलभूत क्रिया आहे ती म्हणजे भागाकार. चला मग भागाकार पाहूया. भागाकार या शब्दावरूनच आपल्याला समजते की भागाकार म्हणजे काय करायचं असेल. भागाकारामध्ये आपण करत असतो समान भाग. काय करतो? समान भाग, किंवा त्याला आपण म्हणतो असतो समान भागामध्ये विभागणी, वाटणी किंवा विभागणी.
बरोबर आहे. म्हणजे जसं ज्यावेळेस आपण बेरीज आणि वजाबाकी हे या संकल्पना पाहिल्या, त्याच्यामध्ये बेरीज या संकल्पनेच्या विरुद्ध विरुद्ध संकल्पना तुमची वजाबाकी होती. त्याचप्रमाणे आपण गुणाकारामध्ये काय करतो, गुणाकारामध्ये परत परत बेरीज करणे म्हणजे गुणाकार होते. तर मग भागाकारामध्ये काय होते, परत परत वजाबाकी करणे म्हणजे भागाकार होणे. काय म्हणता येते आपल्याला, तसंच म्हणता येईल आपल्याला, परत परत वजाबाकी करणे म्हणजे भागाकार. चला तर मग उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया आपण. बघा, एक संख्या आहे 24, त्याला भागायचे आपल्याला 4 ने. दुसरी संख्या आहे 36, याला भागायचे आपल्याला 2 ने. आता बघा, ज्यावेळेस आपण भागाकार करत असतो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी या चारही गोष्टींबद्दल माहिती पाहिजे. मग भाज्य कोणता आहे, तर भाज्य म्हणजे ज्याला भागायचे म्हणजे किंवा ज्याला भाग जातो, बरोबर आहे. भाजक म्हणजे ज्याने भागायचे. भागाकार म्हणजे तुमचं आलेलं उत्तर होय. आणि बाकी हे जे आहे तुमची उरलेली संख्या किंवा तिला आपण शेष असं म्हणू शकतो. बघा मग आता इथं पाहूया. इथं बघा रे, तुमचा हा 4 आहे भाजक, 4 हा भाजक आहे. 24 जो आहे तो आहे तुमचा भाज्य. आणि जे उत्तर येईल, आपण जे उत्तर काढू ते येईल तुमचा भागाकार. आणि उरलेली जी संख्या असेल ते म्हणजे तुमचं बाकी असेल. पहा मग, बघा, पहिले 4 ने 2 ला भाग जातो का पाहायचं. 4 ने 2 ला भाग जातो का, नाही जात. चला तर मग बघूया. मग काय करायचं, 4 0 0 वजा, मग 2 मधून 0 गेले, किती उरतात, 2. कारण की 2 मधून 0 गेल्यानंतर तीच संख्या उरत असते. ठीक आहे. 4 ने 2 ला भाग जात नाही. मग हा जो 4 आहे तो खालती घ्यायचा, 4 खाली आला. ठीक आहे. मग आता 4 ने 24 ला भाग जातो का पहा. 4 च्या पाड्यामध्ये 24 येते का, बघा येते. 4 सख 24 वजा करा 0 0. मग ही 0 0 जी उरलेली आहे ती आहे तुमची बाकी. भागाकार आहे तुमचा 6. समजलं. म्हणजे भाज्य, भाजक, भागाकार आणि बाकी. तुमचा भाज्य आहे 24, भाजक आहे 4, भागाकार आहे 6 आणि बाकी आहे 0. याचं एक सूत्र पण आहे जे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. अधिक काय तुमचं बाकी आहे. हे महत्वाचं सूत्र आहे. बऱ्याच वेळेला नवोदय परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न आलेले आहेत. बघा मग, भाज्य काढायचे, लिहा भाज्य. आता बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये असं दिलेले असू शकते, भाजकाची किंमत देतात, भागाकाराची किंमत देतात आणि बाकी देतात. तर मग भाज्य काढायला सांगितलेलं असते. त्यावेळेला आपल्याला कन्फ्युजन नको यासाठी हे सूत्र पाठ असायला पाहिजे. ठीक आहे. बघा मग, भाजक याच उदाहरणामधलं आपण पाहूया. बघा, भाजक किती होता आपला 4.
लिहा भाजक 4च्या जागेवर. भागाकार किती आलाय 6, लिहा 6 भागाकार जागेवर. बाकी किती आहे 0. बघा मग याचं करा कॅल्क्युलेशन. 4 गुणिले 6 24. बघा तुमचा भाज्य 24 आहे का, आहे, म्हणजे तुमचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यामुळं हा फॉर्म्युला जो आहे, हे जे सूत्र आहे ते महत्वाचं आहे. चला दुसरं एक गणित पाहूया. बघा 2 न 3 ला भाग जाते का, बघा 2च्या पाड्यात 3 येत नाही, पण 3 पेक्षा छोटी संख्या म्हणजे 2 येते. बघा मग 2 1 2, 3 मधून 2 गेले 1 उरला, 3 मधून 2 गेले 1 उरला. मग 2 न 1 ला भाग जातो का, नाही जात. हा घ्या खाली. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 8 16, 16 मधून 16 गेले 0. इथं पण काय आहे, ही आहे तुमची बाकी, हा आहे तुमचा भागाकार, हे आहे भाज्य, हा आहे तुमचा भाजक. ठीक आहे. तर भागाकारासाठी या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, याच्यावर बरेच वेळेला प्रश्न विचारलेले आहेत. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही संख्येला 0 ने गुणले असता, 0 ने भागले असता भागाकार 0 येतो. कोणत्याही संख्येला 0 भागले असता भागाकार 0 येतो. आणि कोणत्याही संख्येला 1 ने भागितले असता भागाकार तीच संख्या येते. तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता. 29 भागिले 1 जरी केला तरी 29 म्हणजे 30 संख्या येते. हे लक्षात ठेवा. कोणत्याही संख्येला 0 भागितले असता भागाकार 0 येतो आणि कोणत्याही संख्येला 1 ने भागितले असता भागाकार तीच संख्या येते. तर या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवू शकता भागाकाराशी संबंधित. आणि आपण हे जे लिहिलं की परत परत वजाबाकी करणे म्हणजे भागाकार. आता पहा, परत परत वजाबाकी करणे म्हणजे भागाकार, हे कसं ते आपण पाहूया एकदा जाता जाता. बघा आता 24 ही संख्या दिलेली आहे, बरोबर आहे. 24 ही संख्या दिलेली आहे. भाजक आहे तुमचा 4, म्हणजे 24 मधून 24 चे 4 चे गट्टे करायचे किंवा 4 चे भाग करायचे आहेत तुम्हाला, बरोबर आहे. मग आपण काय करू, 24 मधून एक 4चा भाग काढून टाकू. 24 मधून 4 गेले 20 उरले. ठीक आहे. 20 मधून 4 काढले 16 उरले. 16 मधून 4 काढले 12 उरले. 12 मधून 4 काढले 8 उरले. 8 मधून 4 काढले 4 उरले. बघा मग 1 2 3 4 5 हा 6, बरोबर आहे. झाले 4 चे 6 भाग. म्हणजे आपला जो भागाकार आलेला आहे किती झालेला आहे 6. म्हणजे 4 चे 6 भाग झाल्यानंतर म्हणजे 24 ला भाग जातो. 4 सख 24 असं पाहिलं आपण. तर मग आपण 4 प्रत्येक वेळेला वजा केले तर आपले किती गट पडले, हा 1 हा 2 हा 3 4 5 आणि 6 गट. म्हणजे भागाकाराचं गणित हे वजाबाकीनं पण सोडवता येते. म्हणजे आपण जे म्हणतो परत परत वजा करणे म्हणजे भागाकार होय. परंतु इथं पण परत तेच होते की जर खूप मोठा भागाकार असेल तर आपण वजाबाकीने सोडवू शकत नाही. तुम्हाला या पद्धतीने सोडवावं लागेल, त्यावेळेस तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल. तर गुणाकार आणि भागाकार या 2 मूलभूत क्रिया आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.